नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमची माझी या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाच्या आनंदाच्या जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थने करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आध्यात्मिक प्रगती, उपवासन आणि कोणत्याही शुभ कार्याच्या श्री गणेश करण्यासाठी 18 जून 2026 रोजी एक अत्यंत दुर्मिळ आणि प्रभावी योग जुळून येत आहे. ते म्हणजे गुरुपुष्यामृत योग, जे या वर्षातली शेवटच्या गुरुपुष्यामृत योग असेल. गुरुपुष्यामृत योगाचा प्रारंभ हा सकाळी 6:04 होत असून सकाळी 11:32 असणार आहे. शुक्रवारी पुष्य नक्षत्र आलं तर गुरुवारी पुष्य नक्षत्र आलं तर त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग होतं. हा योग सर्व कार्यासाठी शुभ समजलं जातं. या योगावर सोनं चांदी खरेदी केलं तर अत्यंत शुभ मानलं जातं. त्यात वृद्धी होतं. अशुभतेपासून वाचण्यासाठी गुरुपुष्यामृत योग श्रेष्ठ आहे. पुष्य नक्षत्र सर्व प्रकारच्या कार्यासाठी अत्यंत शुभ मानलं गेलं आहे. पुष्याचा अर्थ पोषण करणारी, शक्ती देणारी, ऊर्जा देणारी. पुष्याच्या आधीच्या नाव तिष्य असे त्याचा अर्थ आहे. शुभ, सुंदर, सुखसंपदा देणारे पुष्य नक्षत्र अतिशय शुभ आणि कल्याणकारक आहे. त्रिगुण देवताच्या पुष्याला तिष्य म्हणजेच मंगलदायक किंवा मांगलिक तारा असे म्हणतात आहे. गुरुपुष्यामृत योगामध्ये माता लक्ष्मीच्या पूजनाला विशेष महत्त्व दिलं जातं. तसेच आपल्याला या पूजासोबत लक्ष्मी स्तोत्राचे पठण करायची आहे. असा केल्याने जीवनातले सुख समृद्धी येतं. लक्ष्मी देवांच्या कृपे धन प्राप्ती होतं. पैसे संबंधित काही समस्या असतील तर गुरुपुष्यामृत योगामध्ये लक्ष्मीच्या पूजा करावी. गुरुपुष्यामृत योगामध्ये पूजा, मंत्र, तंत्र, संकल्प, साधन, जप करण्यासाठी उत्तम आहे. या दिवशी हाती घेतलेली कामामध्ये यश मिळण्यासाठी आपल्याला आपल्या कुलदेवतांच्या मनोभावी पूजाही करायची आहे. अक्षय तृतीयाप्रमाणे हा दिवस शुभ मानला जातं आणि तुम्हाला गुरुपुष्यामृत तुम्ही जे काही काम करतात ते यशस्वी होतं. कुटुंबाच्या प्रगती होतं. पुष्य नक्षत्राला नक्षत्रामध्ये श्रेष्ठ मानला गेला आहे. तर गुरुवारी हा बृहस्पती या शुभ ग्रहाचा वार असल्यामुळे ज्ञान, संपत्ती आणि समृद्धीचा कारक मानला जातं. पुष्य नक्षत्राचा स्वामी शनिदेव असून त्यांच्या देवता बृहस्पती आहे. गुरुवारी संबंधित भगवान विष्णू आणि बृहस्पती या दोघांशी असल्यामुळे या दिवशी केलेले कोणतेही उपाय किंवा सेवा अतिशय प्रभावी मानलं जातं. शास्त्रानुसार लक्ष्मी देवांचा जन्म याच दिवशी झाला होता. यामुळे संपत्ती, सौख्य, समृद्धी आणि यशासाठी हा काळ अत्यंत अनुकूल मानला जातं आणि म्हणूनच गुरुपुष्यामृत योगामध्ये आपल्याला काही प्रभावी उपाय आणि सेवा करायची आहे. म्हणूनच गुरुपुष्यामृत योगामध्ये तुम्ही काही नाही केलं तरी चालेल, पण आवर्जून गायीच्या सेवा करायची. फक्त एक वस्तू खायला दिलं नाही, ह्या वस्तूच्या दिल्यामुळे आपल्याला सर्व कामामध्ये यश तर प्राप्ती होणारच आहे, पण आपल्या 7 पिढ्यांच्या दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराच्या, मुलांच्या, पतीच्या भरभरून प्रगती होणार आहे. आपल्याला जीवनामध्ये असणारी प्रकार, पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा नष्ट होणारच आहे. अखंड लक्ष्मीच्या आपल्यावर कृपाही होणार आहे. तर त्या कोणत्या वस्तू खायला घ्यायची आहे, कोणत्या वेळात घालायच्या, ह्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनलाही सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन सर्व मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आपल्याला ब्रह्म मुहूर्तावर उठायचे आणि अंथरूणमध्ये आपल्याला श्रीहरी, विष्णू, माता लक्ष्मी याबरोबर आपल्याला कुलदेवतांच्या, महादेवांच्या, गणपती बाप्पांच्या तसेच देवगुरु बृहस्पती स्मरण करायची, स्नान करायची. स्नान करत असताना आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद आणि गंगाजल टाकून स्नान करायच्या. असा केल्याने आपल्या तनाबरोबरच आपल्या मनाची शुद्धीही होत असतो. पवित्र तन आणि मनाने केल्याने प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला 100 पटीने
पुण्यही प्राप्त होत असतं. यानंतरनं आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायची. जर शक्य असेल तर या दिवशी आवर्जून लाल किंवा पिवळ्या रंगाच्या वस्त्र परिधान करा. आता सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करून घ्यायची आहे. कारण कोणतेही सेवा किंवा कोणतेही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर यामुळे आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असतं. या दिवशी आपल्याला श्रीहरी विष्णू सोबतच माता लक्ष्मी, महादेव तसेच गणपती बाप्पांचे हे कुबेर देवतांच्या पूजाही करायची आहे. कारण लक्ष्मी माता धन प्राप्तीसाठी आशीर्वाद देत असतात, तर महादेव हे संकटाच्या नाशक आहेत, तर गणपती बाप्पा हे बुद्धितेच्या देवता आहेत आणि लक्ष्मी प्राप्ती झाल्यावर तिच्या आपल्यावर योग्य प्रकारे उपयोग झाली पाहिजे, तिचे संरक्षण झाली पाहिजे. यामुळे या सर्व देवी देवतांच्या पूजा करायला महत्त्व आहे. तसेच स्त्री सूक्त आणि पुरुष सूक्त याचं पठण करायचे आहे. पंचमोपचार आपल्याला पूजा करायची आहे. कळ स्थापना केल्याने घरातच धनधान्य वृद्धी होतं व लक्ष्मी प्राप्ती होते. आता ही गोसावी आपल्याला कधी करायची आहे तर गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आपल्याला अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही गोसावी जी आहे तर ते करू शकता. कारण हिंदू धर्मामध्ये गायत्रीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. गायीचा जन्म हा समुद्र मंथनातूनच कामधेनू गायीच्या स्वरूपामध्ये झाला होता. याच्याबरोबर माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्र मंथनातूनच झाला होता. म्हणूनच गायीला माता लक्ष्मीच्या स्वरूपसुद्धा म्हटलं जातं. गायीच्या शरीरामध्ये 33 कोटी देवी देवतांचा निवास असतं. गाय हे 11 रुद्राची आई आहे, 8 वस्तूच्या कन्या आहे, 12 आदित्यांच्या बहीण आहे आणि अमृतरूपी दूध देणारी आहे. आणि जे व्यक्ती गोसावी करतं त्यांच्या सर्व इच्छा तर पूर्ण होतं, पण त्यांच्या मृत्यू पश्चात स्वर्गाची प्राप्त सुद्धा होत असतो. साक्षात श्रीहरी विष्णूंच्या सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये गोसावी केली होती आणि म्हणूनच त्यांच्या गोपाळ हे नाव सुद्धा मिळाला होता. आणि म्हणूनच आपल्याला शुद्ध आवर्जून गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी ही गोसावी जी आहे ती करायची आहे. तर ह्या गोसावी करण्याकरता आपल्याला घरामध्ये सगळ्यात पहिली चपाती जी आहे तर ते गाई करता तयार करायची. कणिक मळायची. मळताना यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची आहे. गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी हळदीला अनन्यसाधारण असं महत्त्व दिले आहे. हळद टाकल्यामुळे आपल्या कुंडलीतलं गुरुग्रह बलवान होतं आणि जर आपल्या कुंडलीतला गुरुग्रह बलवान झालं तर यामुळे आपल्याला जीवनामध्ये असणारी ज्या आर्थिक समस्या यापासून आपल्याला मुक्तता तर मिळतं, पण आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये अपयशाचा सामनाही करावा लागत नाही. तर आपल्याला कणकेला मळायची आणि त्यामध्ये पासून आपल्याला एक छोटासा धनाशी तप चपाती ही तयार करून घ्यायची आहे. त्या चपातीवर आपल्याला थोडीशी तूप लावायची. तूप लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये समृद्धी येतं. तसेच त्या चपातीवर आवर्जून आपल्याला हरभऱ्याची जी डाळ असतं तिला आपण चना डाळ असं म्हणतो ते ठेवायची आहे. हरभऱ्याच्या डाळीच्या साक्षात श्रीहरी विष्णूच्या स्वरूप सुद्धा म्हटलं जातं. गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी हरभऱ्याच्या डाळीला खरेदी करायला सुद्धा विशेष महत्त्वही दिलं जातं. तुम्ही सोना चांदी नाही केलं तरी चालेल, पण अगदी 10 रुपयाची का होईना आवर्जून आपल्याला हरभऱ्याच्या डाळ जी आहे तर ते खरेदी करून आपल्या घरी आणायची. अशी हरभऱ्याच्या डाळ जी आहे ते आपल्याला आपल्या घरी आणल्यामुळे साक्षात श्रीहरी विष्णूच्या आपल्यावर घरी आणल्यामुळे आपल्याला पुण्यही प्राप्त होत असतं. आता आपल्याला मुठभर हरभऱ्याच्या डाळसुद्धा त्या चपातीवर ठेवायचे. याच्याबरोबर आपल्याला गुळाच्या खडासुद्धा त्या चपातीवर ठेवायचे आहे. गाईला गूळ खायला दिल्यामुळे आपल्याला कुंडलीमधला असणारे जे ग्रह दोष आहेत त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असतं. राहू केतू शनी मंगल दोषापासून आपल्याला मुक्तताही मिळत असतं. किंवा तुम्ही अगदी पिवळी केळीसुद्धा गाईला खायला देऊ शकता. अगदी हिरवी चारा
सुद्धा गाईला खायला देऊ शकता. गाईला हिरवा चारा खायला दिल्यामुळे आपल्या कुंडलीतला बुधग्रह बलवान होतं. बुधग्रह हा नोकरी व्यवसाय कार्याशी संबंधित मानला जातं आणि जर आपल्या कुंडलीतला बुधग्रह बलवान झाली तर यामुळे आपल्याला नोकरी व्यवसाय करिअरमध्ये भरभरून यश प्राप्त व्हायला लागतं. तर या 3 वस्तूपैकी आपण कोणतीही एक वस्तू जी आहे ती गाईला खायला देऊ शकता, की अगदी तुम्ही 3ही वस्तू खायला दिली तरीही चालणार आहे. या गाय जर तुमच्या घरी असेल तर घरच्या घरी तुम्ही गोसावी करू शकता किंवा एखादी गोठ्यात जाऊन करू शकता, गोपाळामध्ये जाऊन करू शकता किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गाय भेटणार आहे. गायीजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पायावर आपल्याला पाणीही अर्पण करून घ्यायची आहे. ते आरती आपल्याला करून घ्यायची आहे. यानंतरनं जी चपाती आहे ती आपल्याला आपल्या हातातून गायीला खायला द्यायची आहे. कारण असं म्हटलं जातं की जेव्हा गाय आपल्या हातातून या वस्तू खाते आणि ते जीभ आपल्या हाताला लागतं, यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे दोष आहे, दारिद्र्य आहेत तर ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असतं. यानंतरनं आवर्जून आपल्याला गायीभोवती ही 11 प्रदक्षिणा करायच्या आहे. प्रदक्षिणा मारत निरंतर आपल्याला ओम नमो भगवती वासुदेवाय नमः प्रभावी मंत्राचा जपही करायचे आहे. करून झाल्यानंतर आवर्जून आपल्या गाईला पायाखालच्या थोडी माती उचलायची, तिन्ही आपल्या कपाळावर आपल्या टिळाही लावायची आहे. कारण जे मनुष्य गाईच्या हातात स्पर्श करून प्रदक्षिणा करतात तिच्या चरणाखालच्या धूळ मस्तकी लावतो, त्याला पृथ्वी प्रदक्षिणाच्या सर्व तीर्थामध्ये स्नान केल्याने पुण्यही प्राप्त होतं. आता जर गाय स्पर्श करून देत असेल तर आवर्जून आपल्याला गायीच्या पाठीवर हात फिरवायचे आणि आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे. अशाच रीतीने आपल्याला ही गोसावी जी आहे तर ते करायचे. अतिशय उंच कोटीची ही सेवा केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडी तर नष्ट होणारच आहे, पण आपल्या 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या कितीही कठीणातल्या कठीण इच्छाही साक्षात श्री हरी आणि विष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याच्या कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. तर भेटूया नेक्स्ट एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना